दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे। सर्वात शुभ 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते, कारण या दिवशी प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध केला होता। रावणाच्या वाढत्या अत्याचारामुळे आणि अहंकारामुळे भगवान विष्णूने प्रभू रामाचा अवतार घेतला। यानंतर रावणाचा वध करून पृथ्वीला अत्याचारापासून मुक्त केले। याच दिवशी दुर्गा मातेने 9 दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता। यामुळे दसऱ्याला विजयादशमी असे देखील म्हटले जाते। दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गा आणि भगवान राम यांची पूजा केली जाते। दुर्गा माता शक्तीचे प्रतीक आहे, तर भगवान श्री राम हे प्रतिष्ठेचे, धर्माचे आणि आदर्श व्यक्तिमत्वाचे प्रतीक आहेत। जीवनात सामर्थ्य, प्रतिष्ठा, धर्म आणि आदर्शांना विशेष महत्त्व आहे। पौराणिक कथा। या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसासोबत 9 दिवस युद्ध केलं आणि 10व्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला। याच दिवशी भगवान श्रीरामांनी लंकेत रावणाचा वध केला आणि सीतेला लंकेच्या बंदिवासातून मुक्त केले। या दोन्हीही कथा विजयाचे आणि शौर्याचे प्रतीक दर्शवतात। दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते यामागे अनेक कारण आहेत। त्यापैकी एक म्हणजे पूर्वीच्या काळात राजे महाराजे युद्धाला निघण्यापूर्वी शस्त्रांची पूजा करायचे। तेव्हापासून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली। आज सुद्धा विविध समाजातील लोक दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात। क्षत्रिय परिवाराच्या द्वारे आपल्या कुलदेवी कुलदैवताचा सन्मान करून त्यांना प्रसाद दाखवला जातो। त्यांचे असेही म्हणणे आहे की त्यांच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या जुन्या शस्त्रांमध्ये देवी देवतांचा वास आहे। दसऱ्याचा शुभ मुहूर्त। दसऱ्याच्या सेवार्थ सिद्धी योग 12 ऑक्टोबर पहाटे 5:25 ते 13 ऑक्टोबर पहाटे 4:27 पर्यंत राहील, तर श्रवण योगही 12 ऑक्टोबर पहाटे 5:25 ते 13 ऑक्टोबर पहाटे 4:27 पर्यंत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।